सर्व संघांचे पुनश्च आम्ही करतोय सकाळच्या सदरामध्ये सहर्षार्थिक स्वागत. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन आजच्या अंतिम दिवसाला आपण करूयात सुरुवात. पहिला चेंडू इथे मात्र हुक केला आणि असं वाटतं की झेल सुटलाय की काय, कारण की रिॲक्शन गोलंदाजांच्या रिॲक्शन क्षेत्ररक्षकांच्या आपण पाहिल्या तर थोडेसे नाराज वाटत आहेत आणि त्या अनुषंगाने इथे मात्र पहिला चेंडूवरती विकेट्स प्राप्तीची संधी देखील होती. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या माध्यमातून चुकी घडली. ट्वेल्थ मंथ थोडंसं मागे बसा आमच्या, जेणेकरून इन्फॉर्मेशन तुमच्याकडे लगेचच मिळेल आम्हाला. सलामीची जोडी अनिल मातीन मनीष धुमाल आपण पाहतोय. मनीषसाठी इथे षटकारांच्या हॅट्रिकसाठी राज भोईर यांच्याकडून 5555 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अंतिम दिवस कॅश प्राइज ऑन आहे. ओ फटका दमदार आहे. आता मात्र अनिल म्हात्रे थांबणार नाहीये. वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, दमदार स्ट्रोक. आजच्या दिवसातील हा पहिला स्ट्रोक चौकार. हो, इथे मात्र चांगली गोलंदाजी कमबॅक केली जाते. गोलंदाज पहिल्या षटकामध्ये आपण भावेशला पाहतोय. पहिला चेंडू डॉट आला, त्याच्यावरती संधी निर्माण झाली होती, परंतु तदनंतर चौकार आणि आता मात्र डॉट बॉल. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तत्पूर्वी या धाबा मिळतील 2. सकाळचं सदर आई गावदेवी वरप त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी पोई हा संघ इन ॲक्शनमध्ये आणि त्या अनुषंगाने इथे मात्र सुरुवात संत आणि शांत पाहायला मिळते. सकाळच्या सदरामध्ये 4 षटकांची मॅच आहे. अनिल म्हात्रे त्याच्या सोबतीनं मनीष धुमालला आपण पाहतोय. दोन्ही चांगले बॅटर्स आहेत. मागील स्पर्धेमध्ये अनिल म्हात्रे बेस्ट बॅट्समन ठरला होता, तर एका बाजूला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी मनीष धुमाल ठरला होता, परंतु दरम्यान गोलंदाजी दमदार राहिली आहे. भावेशचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. आफ्टर दी फर्स्ट ओव्हर धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 6 धावा.
पाठच्या रडारमध्ये चेंडू आला नाही, रेंजमध्ये नव्हता आणि त्यामुळे इथे मात्र एकच धाव मिळेल. एकेका धावेचं समीकरण आपण पाहतो मधाच्या आतमध्ये, कारण की समोर आई गावदेवी पोई संघ देखील तितक्याच ताकदीने कार्य करतोय. समोर आपण पाहतोय आई गावदेवी वरप संघ आहे. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या फक्त 6 आणि दुसऱ्या षटकामध्ये एक चौकार जरूर आला होता, मिसफील्ड झाले होते त्याच्यावरती चौकाराला आणि आता मात्र ही सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. चांगला खेळ मधाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळतं अशा एकंदरीत दिवसामध्ये. सेकंड स्पेलमध्ये निलेश भोईरला आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. शॉट थर्मानला क्षेत्ररक्षक होते, फक्त एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी सकाळचं सत्र आणि इथे संघ आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचा. आय थिंक सो महारल संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट भूमी 11 कुंदे. इथे मिस टायमिंग आहे. डाऊन दिवस क्षेत्ररक्षक, क्या बात आहे. कमालीचा झेल टिपला आणि फलंदाज होतोय बाद. मनीष धुमाळच्या खेळी शांत. मनीष बॅक टू द पवेलियन. इथून मात्र संघाचा डाव सांभाळावा लागेल. एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल मधाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्सला, कारण की आता मात्र मनीष धुमाळची विकेट गेल्या. निलेश भोईरनं, नितीश भोईरने ते कामगिरी केल्या. 2 चेंडू अजूनही शिल्लक. गोलंदाज तयार. वडव्या बॅटने ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. आणखी एक डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 12 धावा आहेत. सकाळचं सत्र आहे. टॉस जिंकला गावदेवी पोईनं, तिथे मात्र क्षेत्ररक्षणाचा धाडसी निर्णय घेतला आणि आतापर्यंत तरी देखील मजबूत पकड निर्माण केली. कमबॅक करावा लागेल गावदेवी वरपला. मोठे फटके मारावे लागतील. होम ग्राउंड आहे, सातत्याने या क्रीडांगणावरती खेळत असतात. हा चेंडू देखील पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय. धाव घेतली जाणार नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. पहिल्या षटकामध्ये भावेशने धावा केल्या, खर्च 6. दुसऱ्या षटकामध्ये नितीशने धावा खर्च केल्या 6 आणि एक विकेट देखील घेतली. त्या अनुषंगाने 12 धावा धावफलकावरती फलंदाजी करत असताना गावदेवी वरप. गोलंदाज तयार होतोय. तिसऱ्या षटकामध्ये दीपकला आपण पाहतोय. ओहो, इथे हा भीमर चेंडू आणि त्याच्यावरती हा उत्तुंग षटकार. इथून मात्र कमबॅक केलं जातोय गावदेवी वरपच्या माध्यमातून. बिग हिट षटकार. मधाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावा फक्त आल्या होत्या. प्रत्येकी
6 धावा आल्या होत्या प्रत्येकी षटकामध्ये, त्या अनुषंगाने 12 होत्या, परंतु हा फ्री हिटचा चेंडू ओ इथे देखील बिग हिट केलाय. फ्री हिटचा चेंडू उंची जास्त लांबी देखील गाठल्या. समालोचन कक्षाला सलामी देणारा बॅक टू इनर सीमारेषा पार अनिल म्हात्रे ऑन दी फायर. बिग हिट षटकार. दोन षटकार आले. अजूनही एक षटकार मारला तर वेदांत भुईर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज अनिल म्हात्रेला दिलं जाईल. परंतु आता मात्र धावांचा आलेख जो हवा होता तो मात्र जाऊन पोहोचलाय तब्बल 25 या आकड्यावरती. सुरुवातीच्या दोन षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. इथे एका चेंडूमध्ये 13 धावा आल्यात. हेच तर क्रिकेट आहे. कधी कुठल्याही क्षणाला काही घडू शकेल, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मध्ये आतमध्ये. हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर ऑफ द बॉडी. पंचांचा वाईडचा इशारा. सातत्याने इथे मात्र नक्कीच खराब गोलंदाजी प्रदर्शन आहे, परंतु कमबॅक करावा लागेल दीपकला. जी स्वप्नमय सुरुवात जो फ्लाइंग स्टार्ट करून दिला होता भावेश आणि नितीशने, त्यांच्या जोरावरती त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी मधाच्या आतमध्ये दीपकला देखील करावी लागेल. ओ आणखी एक कमालीचा स्ट्रोक. बॅक टू बॅक सलगचा हा तिसरा षटकार येतोय अनिल म्हात्रेच्या बॅट मधून. 500 रुपयाचं कॅश प्राइज लगेचच दिलं जाईल, परंतु इथे मात्र आजच्या दिवसातील ही षटकारांची पहिली हॅट्रिक संपादित करणारा फलंदाज ठरतोय अनिल म्हात्रे. ओ इथे मात्र चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकलाय. तत्पूर्वी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेणार नाही अनिल म्हात्रे, कारण की या फटकेबाजी दमदार केली. धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरसावत असताना 35 धावा धावफलकावरती आहेत. 35 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हे षटक फार महागडं ठरलंय, ते म्हणजेच गावदेवी पोई संघासाठी. ओ आता मात्र चांगला चेंडू पिच केला. चांगली गोलंदाजी. स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय. शेवट गोल करण्याचा प्रयत्न दीपकच्या माध्यमातून सुरू आहे, कारण की सुरुवातीला 3 षटकार आले, त्याच्यामध्ये एक बीमर देखील होता, वाईट देखील 2 आले, आणि आता मात्र कमबॅक करणं गरजेचं होतं आणि ते देखील केलं जात आहे दीपकच्या माध्यमातून. अनिल म्हात्रे स्वतः नक्कीच जबाबदारीने खेळतोय. सुरुवातीला थोडासा संघर्ष सुरू होता त्याचा देखील, परंतु आता कमबॅक केलाय आणि आता देखील चांगला स्ट्रोक. 1 बाउंस टोटल लाईन. सीमारेषा पार. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार स्ट्रोक चौकार.
39 अंतिम चेंडू आहे, मिस टायमिंग आहे. इथे मात्र उंची जास्त, लांबी गाठेल का? डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक रिले कॅच पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल ड्रॉप आणि अंतिम चेंडूवरती आले सिंगल आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त. आफ्टर दी 3 ओव्हर्स धावसंख्या धावफलकावरती 40 धावा. मला मात्र आता डगआउटच्या आशयाला पाठवला. फलंदाज बाद, अनिल मात्र बॅक टू द पवेलियन. मध्ये चांगली फटकेबाजी झाली होती, परंतु आता मात्र योगराज बुटेरेने पहिला चेंडूवरती विकेट संपादित केल्या आणि त्या अनुषंगाने पाहावं लागेल. मिस टायमिंग आहे, स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये जातील, परंतु चेंडूच्या मिनिट पर्यंत पोहोचणार नाहीये. फेकी करतील, तत्पूर्वी मिळतील या 2 धाबा. 2 धाब्यांच्या मधील धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 42 42 धावा. एक सन्मानजनक स्कोर आतापर्यंत अगावदे वरप संघाच्या वतीनं पाहायला मिळतो, कारण की 28 धावा ज्या घेतल्या होत्या एका षटकामध्ये. अनिल मात्रेने त्याच्या जोरावरती मजबूत पकड निर्माण झाली. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. पुढील मॅचच्या टॉससाठी धागाव संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट कुंदे संघ. आपण टॉससाठी लगेचच या. शेवटचा ऑफिशियल कॉल दोन्ही संघांना. जर संगणक इनिंग ब्रेकमध्ये टॉस साठी नसेल तर पेनल्टीला सामोरं जावं या गोष्टीची नोंद घ्या. अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढले काऊ कॉर्नरच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव देखील इथे मात्र कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 2 धाब्यांच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 44 44 धावा धावफलकावरती. येस, वेलकम आमचे पेरुदा यांचं देखील आगमन झालंय. योगेश भोईर देखील माझा आनंद घेतात आणि गावदेवी म्हारल संघ देखील इथे सज्ज आहे. परंतु पुढील मॅच धागाव आणि त्यांच्या अगेन्स्ट कुंदे संघ. आपण टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करा. गोलंदाज तयार. हुक करण्याचा प्रयत्न होता, बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. स्ट्राईक घेतली जाईल का? आणि इथे मात्र धावबाच्या स्वरूपाने युटी फलंदाज होतोय बाद. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केलंय निनाद धुमालनं. निनाद बाद होतोय.
धावबाच्या स्वरूपाने विकेट्स इथे मात्र घेतली जाते. नवीन बाटर सिक्सर किंग चेतन पाल नॉन स्ट्राईक एंडला, परंतु स्ट्राईक असेल आबा कारंडेकडे. दोन चेंडू आतापर्यंत फेस केले, दोन्ही चेंडू निर्धाव खेळून काढलेत. आता संधी आहे, अंतिम चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 2, आणि या 2 चेंडूवरती किती धावा गेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. ओ फटका दमदार आहे, स्ट्राईक घेतली होती त्याचं प्रत्युत्तर मनाच्या आतमध्ये दिला. व्यासपीठाला सलामी देणारा उत्तुंगमय बिग हिट षटकार. हो आणखी एक दमदार हिट पाहायला मिळतोय. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट खेळले, त्याच्यानंतर मात्र 2 चेंडूवरती 2 षटकार, आणि या षटकाराच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती अब तक 56 धावा, आणि जिंकण्यासाठी आता मात्र 57 धाव्यांची आवश्यकता असेल गावदेवी पोई या संघाला. चला आपण टॉस करूयात.
नितीश आणि त्याच्या सोबतीनं भावेशला आपण पाहतोय. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज कृष्णा मस्कर. पहिला चेंडूवरती दमदार स्ट्रोक पाहायला मिळतो. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. पहिला चेंडूवरती विकेट्स, फलंदाज बाद. कृष्णाने पहिला चेंडू विकेट घेतले. कृष्णासाठी सिद्धार्थ कदम यांच्याकडून जर कृष्णाने हॅट्रिक घेतली तर बुलेटची सर्व्हिसिंग फ्री केली जाईल आणि त्याचबरोबर कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी. निखिल पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहिला चेंडू ते विकेट आल्या आणि पारितोषिकांचा आता मात्र वर्षा होतोय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान बंटी बैलाचे मालक विक्रम शेठ भुईर यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय आणि विनंती असेल पुढील दोन्ही संघांना आपण टॉस साठी लगेचच या अथवा पेनल्टी दिली जाईल या गोष्टीची नोंद घ्या. स्पर्धा लाईव्ह आहे. इनिंग ब्रेक झाला होता तरी सुद्धा आपले संघनायक आपला खेळाडू इथे उपस्थित नाहीये. त्या अनुषंगाने पेनल्टीला सामोरं जाण्याआधी आपण टॉस साठी लगेचच या पोई आणि धागाब आणि कुंदे संघ. ओ इथे मात्र कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक चौकार. कुंदे संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. हो इथे मात्र चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला. पहिला चेंडूवरती विकेट, तदनंतर चौकार आणि आता मात्र हा चेंडू निर्धाव. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अपील देखील झाली आणि पंच तटस्थ आहेत. पंच तटस्थ आहेत त्या अनुषंगाने इथे मात्र हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 5 चेंडू फेकले आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच तब्बल 6 धाव आहेत.
फलंदाज होतोय बाद, आणखी एक विकेटची प्राप्ती करून देताना मधाच्या आतमध्ये कृष्णाला आपण पाहतोय. माघारी परतावं लागेल तेजसला. तेजस बॅक टू द पवेलियन. मंदार पानसरेला आपण पाहतोय. निखिल पाटील यांच्याकडून देखील मंदारसाठी कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिकसाठी. पाहतो इथे मात्र चांगली गोलंदाजी मंदार देखील करतोय. सुरुवात दमदार झाली होती. कृष्णाने पहिला चेंडू विकेट घेतला, त्याच्यानंतर चौकार आला होता, परंतु तेजसला देखील माघारी परतवला. आता भावेश आणि राज यांना इथून मात्र पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. ओ फटका दमदार आहे, उंची जास्त आणि इथे लांबी देखील गाठली आहे. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक षटकार. ओ इथे मात्र आणखी एक बॅक टू बॅक टू इन अ रो. सीमारेषा पार. लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या दिशेनं दमदार स्ट्रोक षटकार. या दोन षटकांच्या अखेरीस होईल. आपण पाणी 12th मॅन घेऊन जायचंय. या षटकानंतर 3 चेंडू फेकले. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 20 धावा बनवायच्यात. 57. चांगली सुरुवात.
इथे मात्र चांगली गोलंदाजी, 2 षटकार आल्यानंतर आता मात्र इथे ही सिंगल धावफलकावरती घेतली जाते. धावफलक जाऊन पोहोचेल 21-21 या आकड्यावरती. अंतिम चेंडू शिल्लक आहे षटकातील आणि विनंती असेल कुंदे संघ आपण लगेचच टॉस साठी या. टॉस साठी ये ना भाई. फटका दमदार आहे, उंची जास्त, लांबी गाठेल का? डाऊन द बॉल. इथे क्षेत्ररक्षक विकेट क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरा. फलंदाज राज होतोय बाद. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. ड्रिंक्स ब्रेक घेऊया, परंतु तत्पूर्वी टॉस देखील करूयात. एका बाजूला संघ असेल भूमी 11 कुंदे आणि त्यांच्या अगेन्स्ट दागाव संघ. दोन्ही संघाचे संगणक सज्ज आहेत. आपण टॉस करूयात. दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करणार आहोत. 4 षटकांची मॅच असेल भूषण, 4 षटकांची मॅच. आपण लगेच टॉस करायचा. टॉस केला जातोय. टॉस जिंकला आय थिंक सो दहागाव संघानं. धीरज निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. टॉस जिंकला दहागाव संघानं. प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण, आमंत्रित केलं फलंदाजीसाठी कुंदे संघाला. जाव्यात मार्चच्या दिशेनं 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती झाली ती म्हणजे तब्बल 22 धावा. आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायच्या 35 धावांची आवश्यकता आहे. 35 धावा अजूनही बनवायच्यात. 17.50च्या सरासरीने धावा बनवायच्यात. कारण की पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा आल्या नव्हत्या. या षटकामध्ये धावा आल्यात आणि इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल काय होतंय काय नाही. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती नीनाद धुमाल आणि बॅटर देखील युवराज बुटेरे आलेत. युवराज बुटेरेला देखील दमदार इनिंग साकारावी लागेल. कारण की आता मात्र 35 धावा बनवायच्यात. 12 चेंडू शिल्लक आहेत. 35 धाब्यांची आवश्यकता. ओ फटका दमदार, क्या बात आहे. स्विंग केलेला चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. धमाका पाहायला मिळाला. षटकार.
पोहोचले. 29 धावा धावफलकावरती आहेत. 57चं टार्गेट सेट केलं गेले. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू निर्णायक असतील. बॅक ऑफ द हँड सातत्याने गोलंदाजी सुरू आहे. ही स्ट्रेंथ आहे निनाद धुमाळची. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता त्याच्याकडे चेंडूला, आणि त्या अनुषंगाने त्याचा पुरेपूर फायदा त्याचा इथे मात्र नक्कीच उपयोग करत असताना मधाच्या आतमध्ये आपण पाहिला. आणि त्या अनुषंगाने धावसंख्या धावफलकावर 29 वरती कॉन्स्टंट आहे. जिंकण्यासाठी आता मात्र उर्वरित 9 चेंडू आणि 9 मध्ये बनवायचे 28. 9 चेंडू 28 धावा. हे 3 चेंडू फार महत्वाचे असतील पोई संघासाठी. इथून जर मोठे फटके आले तर कमबॅक केलं जाईल. रायझिंग अँड सरप्रायझिंग. योगराज भुटेरेला नॉस्ट्राक एंडला ठेवलाय. पंचांचा वाईटचा इशारा. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता. धावसंख्या धावफलकावरती 30 वरती जाऊन पोहोचते. 27 अजूनही बनवायच्यात. चेंडू शिल्लक आहेत 9. 9 मध्ये बनवायच्या 27. या 3 चेंडू मध्ये 1 ते 2 मोठे फटके मारावे लागतील. जर कमबॅक करायचं असेल तर इथे पलटवार करावा लागेल. परंतु समोर निनाद धुमाळ. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. 1 षटकार जाऊन देखील कमबॅक त्याच्याकडून झालाय. पुढील मॅचसाठी दोन्ही संघ सज्ज असतील. कुंदे आणि त्यांच्या अगेन्स्ट दहागाव. इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार देखील नाही. अतिश होते आणि त्या अनुषंगाने इथे 1च धाव घेतली जाईल. अंतिम 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे षटकातील. या 2 चेंडू मध्ये एखादा नवीन मोठा फटका येणं गरजेचा, कारण की आता मात्र सामना जर जिंकायचा असेल पोई संघाला तर कमबॅक करावा लागेल. समोर योगराज बुटेरे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याचे, परंतु अजूनही एकही चेंडू फेस केला नाहीये. परंतु निर्णायक क्षण इथे मात्र स्वतःला झोकावा लागेल या मॅच मध्ये. परंतु समोर वरप संघ देखील तितक्याच ताकदीने प्रयत्न करतोय. निनाद देखील चांगली गोलंदाजी करतोय. बॅक ऑफ द हँड पुनश्या इथे मात्र चेंडू हाताळला आणि त्याच्यावरती देखील डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी एकंदरीत कौतुक करावं लागेल. जितक्या जोरानं चेंडू फेकले होते तितक्या जोरानं त्याच्यावरती षटकार आला होता, परंतु तदनंतर लगेचच स्वतःला चेंज केला. गाडी 4थ्या गिअरमध्ये होती, फर्स्ट गिअरला आणली. इथे मात्र रिव्हर्स टाकला. बॅक ऑफ द हँड चेंडू पिच केले. स्लोअर गतीने चेंडूला फेकला आणि त्याच्यावरती इथे मात्र नक्कीच यश प्राप्त करत असताना मधाच्या आतमध्ये निनाद धुमाळला आपण पाहतोय. अंतिम चेंडू षटकातील. गोलंदाज तयार. समोर योगराज. इथे मात्र प्रशंसा केली आणि त्या प्रशंसावरती हवी ठरला नाहीये गोलंदाज निनाद धुमाळ. वाईट +4 हा नशिबाचा पंजा ओपन होतोय गावदेवी पोई या संघासाठी. आता मात्र जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 21 धावेंची आवश्यकता. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जायली ती म्हणजेच 36 धावा झाल्या. 36 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 15 आल्या. कॅल्क्युलेशन आमचे दोन्ही नक्कीच इथे मात्र स्कोरर आहेत. मॅन्युअल आणि लाईव्ह स्कोरर देखील आमचे आहेत. वडवा बाटण्या ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेतली जाईल का? योगराज बुटेरे आणि इथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. आणि आता मात्र अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. 6 मध्ये बनवायच्यात 20 धावा.
6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र धावा बनवायच्या, त्या म्हणजेच 20 धाब्यांची आवश्यकता. 20 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत आणि आदित्य तांबोलीवरती विश्वास दाखवलाय. स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत, परंतु आता गोलंदाज म्हणून चांगली गोलंदाजी करावी लागेल आदित्यला. 6 चेंडू आणि 20 धाबा बनवायच्या आहेत. नवीन बॅटरमध्येच्या आतमध्ये तेजस मोरे आलाय. स्ट्राईक त्याच्याकडे नसेल, परंतु स्ट्राईक असेल आता महेंद्रकडे, ज्याने 1 चेंडू ऑफिस केला, डॉट चेंडू खेळून काढला. 6 चेंडू 20 धाब्यांची आवश्यकता. ओ आदित्य तांबोली, क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट. 5 मध्ये 20 अजूनही बनवायच्यात. पहिली मॅच आहे, त्या अनुषंगाने इथे मात्र जोर लावावा लागते दोन्ही संघांना. आमचे स्कोरर मंगल पांडे, विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आदित्य तांबोलीला दिलं जाईल. परंतु गोलंदाजी आतापर्यंत दमदार राहिली. समोर आज बॅटर महेंद्र. ओहो, क्या बात आहे, क्या बात आहे, रायझिंग अँड सरप्रायझिंग. ते सरार चेंडू, कौतुक करावं लागेल मनीष खरं तर आदित्य तांबोलीचं. अशा पद्धतीनं हा चेंडू त्याने पिच केला होता. वेगावरती स्वार झाला होता, थोडीशी लेन खेचली होती, अगदी लगेच नाकाच्या जवळून चेंडू गेला. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण की चांगली गोलंदाजी. नयन धुमाळ यांच्याकडून देखील विकेट साठी 550 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कॅश प्राइज ऑन आहे, परंतु चांगली गोलंदाजी करतोय. ओ इथे मात्र विकेटची आवश्यकता असताना विकेट्स घेतल्या. फलंदाज होतोय बाद. महेंद्र 0वरती बाद. ओ चांगली गोलंदाजी, परंतु लेग स्टिक सोडल्या. फलसांची दुनियात समांतर धावेला बंतर. वेगावरती स्वार झाला. आदित्यचं फ्युचर ब्राईट दिसतोय. जर इथून मेहनत घेतली मनीषजी धुमाल, जोकचा पाठ नाही, परंतु त्याच्याकडे ती क्षमता, ॲबिलिटी आहे. जर एक प्लॅटफॉर्म त्याला मिळाला तर नक्कीच कुठेतरी या व्यावसायिक क्रिकेटमध्ये तो चांगली कामगिरी करेल. लेदर क्रिकेट देखील खेळतोय आणि त्याचा पुरेपूर तो देखील उपयोग करतोय, कारण की एवढ्या लहान वयामध्ये. ओ विकेट क्रमांक 2, बॅक टू बॅक 2 इन अ रो. इथे मात्र चांगली गोलंदाजी करतो मधोमध आतमध्ये आदित्य तांबोली. फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. आता मात्र हितांशू येतोय आणि या चेंडूवरती विकेट घेतली तर 500 रुपये दिले जातील. ओ फुल टॉस चेंडू होता. इथे मात्र शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र मधाच्या आतमध्ये धावा जरूर जास्त, त्या अनुषंगाने थ्रो देखील तितकाच होता. जोरदार थ्रो होता. 1 धाव मिळेल. एका धावेच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 39 धावा. आणि आता मात्र अंतिम चेंडू आहे षटकातील. मॅचसाठी पुढील सज्ज राहायचं आहे. धागाव संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहा. त्याचबरोबर यांना विनंती असेल कुंदे संघ आपण देखील फलंदाज तयार ठेवा. आणि इथे मात्र सामना जिंकलाय. सामना नक्कीच बरफ संघाने विजय प्रस्थापित केलाय. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक.
गावदेवी पोळी संघ तुम्ही देखील चांगली फाईट केली आणि चांगला खेळ प्रस्थापित केला, त्या अनुषंगाने तुमचं देखील भरभरून कौतुक. टीजे तुषार मडगे, आज रविवारचा दिवस आहे आणि आज बेत असेल. नयन धुमाळ यांनी थोडंसं